अगं शुभू, ये ना, बस. डॉक्टर असलेली आरती आपल्या मैत्रिणीला शुभांगीला म्हणाली, आज इकडे कशी काय? अगं असेच इथून जात होते, तुझी आठवण आली. म्हटलं रविवार आहे, डॉक्टर मॅडम आज घरी आहेत, चला जाऊया. शुभांगी वरवर हसत म्हणाली. आरतीला जाणवत होते काहीतरी गडबड आहे, पण तिने तसे दाखवले नाही. घराबाहेर छान बाग होती, तिथे झोपाळ्यावर जाऊन बसल्या. तिच्याकडच्या मावशींनी मस्त कॉफी आणून दिली. दोघी जुन्या गप्पांमध्ये हरवून गेल्या होत्या. पण शुभूचे आत गेलेले डोळे, उतरलेली तब्येत आरतीला खटकत होती. बोलता बोलता विषय संसारावर आला आणि शुभूचा बांध फुटला. तिचे डोळे भरून आले. आरती हुशार, त्यात सायकॅट्रिस्ट. तिला अंदाज आला. शुभूने स्वतःला सावरले. संसार करताना आपण किती अडकून जातो ना, त्यामुळे भरून आले ग. तू डॉक्टर, त्यामुळे तू बाहेर जातेस, 4 लोकांना भेटतेस. पण माझ्यासारख्या गृहिणी, त्यांचं काय ग? आम्ही अडकून जातो आणि मग सगळेच गृहीत धरू लागतात. आता होत नाही ग. त्यात हा मेनोपॉज, त्यामुळे हे असे रडायला येते बघ वेड्यासारखं. चल निघते मी. आरतीने तिचा हात धरला. शुभू, 1 मिनिट थांब. हे बघ, आपल्या घराच्या गोष्टी बाहेर सांगू नये म्हणून आपण बायका खोटे बोलतो. चांगले आहे त्यात, पण एक सांगू, सगळ्यांशी तू खोटे बोलशील, पण तुझ्या मनाचे काय? त्याच्याशी खोटे बोलू शकतेस? हे बघ, मला तू काही सांगू नकोस. मी तुला विचारणार पण नाही. पण वेळ जायच्या आधी स्वतःला वेळ दे. स्वतःच्या मनाशी खोटे बोलू नकोस. उलट मी तुला सांगेन, स्वतःला वेळ देण्यासाठी आपल्या मनात डोकावून पाहायला बाकी सर्वांशी थोडे खोटे बोल आणि वेळ काढ. आता तरी मी एवढंच सांगते, बरोबर 1 महिन्याने आपण भेटू. तेव्हा मला सांग, तोवर विचार कर. आरतीचे वाक्य तिच्या कानात घुमत होते. डोकं फार जड झालं सगळा विचार करत. तिला ते पटत होतं. आता सकाळी सगळ्यांचं आवरून ती व्यायाम करायला जाऊ लागली. हातात वस्तू देणारी आई आता हवी तेव्हा घरात नसल्यामुळे मुलांना, नवऱ्याला ती घरात काय करते याची जाणीव होऊ लागली. दुपारी कोणालाही न सांगता तिने केक बेकिंगचा क्लास लावला. सगळे यायच्या आधी ती घरी येत होती, त्यामुळे कोणाला काही कळले नाही. हळूहळू मॅजिक केक या नावाने तिचे केक प्रसिद्ध झाले. तिला पहिल्यापासून याची आवड होतीच. फक्त आता क्लास करून तिने जुन्या नव्याची सांगड घातली. त्यामुळे 1 महिन्यात तिला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. तिलाच तिचं हे नवीन रूप आवडत होतं. ऑनलाईन बुकिंग होत असल्यामुळे तिने कोणालाही न सांगता त्या ॲपवर तिच्या बिझनेसचे घरगुती केक मेकर्समध्ये नाव दिले. त्यामुळे व्हॉट्सॲपवर ऑर्डर येत असत. मुलांना आई बदलली आहे हे जाणवत होते, पण का, कशामुळे जाणून घ्यायची इच्छा झालीच नाही. आरतीला भेटायला गेल्यावर तिला मात्र भरून आले. शुभू, किती छान दिसतेस महिन्यातच. किती बदल. तिने आरतीसाठी तिच्या आवडीच्या फ्लेवरचा एक सुंदर केक आणला होता. तो दिला आणि शुभूला भरून आले. ती म्हणाली, खरंच सगळ्यांना मी सुखी आहे हे दाखवताना मात्र माझ्या मनाशीच खोटे बोलत होते. पण तू माझे डोळे उघडलेस. आता माझ्या मनाच्या आरशात मी बघताना मला दडपण जाणवत नाही ग. आरती म्हणाली, देर सही, पण सुरुवात तर झाली. आता स्वतःशी नेहमी खरे बोलत जा. खोटे बोलणे चांगले असते, पण ते दुसऱ्यांशी, आपल्या मनाशी नाही. शुभांगी घरी आली. रविवार असल्यामुळे सगळे घरी होते. सगळ्यांना तिचे गुपित कळले होते, पण तिच्याकडून ऐकण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी तिची गंमत करायचं ठरवलं. ती घरी आल्यावर मुले म्हणाली, बाबा, आपण मॅजिक केकमधून केक ऑर्डर करूया का? खूप छान असतो. मी बऱ्याच जणांकडून ऐकलं आहे. शुभांगी ऐकत होती. आता ह्यांना मी कसे सांगू? तेवढ्यात मुलगा आला आणि म्हणाला, मॅडम, माझी ऑर्डर घ्याल का? ती बघतच बसली आणि सर्वजण हसू लागले.
आई, तू किती खोटे बोललीस तरी आम्हाला समजले आहे. पण हे खोटे बोलणे चांगले होते हा. आम्हाला आमची चूक समजली आहे. आम्हाला माफ कर आणि इथून पुढे आम्ही तुला सगळी मदत करू. खाली पार्किंग आहे, तिथे तुझे शॉप काढू. पण आता आधी आमची ऑर्डर पूर्ण कर. मग सगळे. आत्ता आणते म्हणून शुभांगी लगेच कामाला लागते आणि लवकरच तिच्या केक शॉपचे उद्घाटन होते. अर्थात तिची मैत्रीण डॉक्टर आरतीच्या हस्ते. आणि आरतीकडे येणाऱ्या कितीतरी शुभू ह्या शुभांगीच्या मॅजिक केकची शाखा काढतात, तर काही अजून वेगळ्या वाटा निवडून स्वतःची ओळख निर्माण करतात, स्वतःच्या मनाशी खरे बोलून. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.